हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ॲडव्हेंट अकॅडमिक्स ऑफ सायन्स. तर मग अभ्यास कसा चालू आहे? अभ्यास करताय ना 10वीचा? ओके, चालू आहे चांगला. आपण या 8th लेक्चरमध्ये एक्झरसाइज मधले रिमेनिंग जे एक्झाम्पल्स राहिलेले होते ते बघणार आहे. बट हे लेक्चर बघण्याआधी प्लेलिस्टमध्ये जाऊन याच्या आधीचे 7 लेक्चर्स व्यवस्थित बघा, व्यवस्थित टेक्स्टबुक मधून रीड करा. एक्झरसाइज मधले जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून ठेवा. ओके, मग स्टार्ट करूया आजचं लेक्चर. बट त्या लेक्चरकडे जाण्याआधी या लेसन मधले जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत, जसे आपण 7th लेक्चर मध्ये ते रिवाइज केलेले होते, तसेच ते एकदा रिवाइज करूया आणि ते रिवाइज केल्यानंतर आपण न्यूमरिकल्स स्टार्ट करू. बघा, पहिला फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r, जिथे m त्या ऑब्जेक्टचं मास आहे की जो गोल 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 फिरतोय, v त्याचं स्पीड आहे आणि r त्या सर्क्युलर पाथची रेडियस आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स F इज इक्वल टू g m1 m2 अपॉन d स्क्वेअर. g हा ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे की ज्याची व्हॅल्यू इथं दिलेली आहे. M1 M2 दोन ऑब्जेक्टचे मासेस आहेत की ज्यांच्या मधला आपण फोर्स काढतोय आणि D त्या दोन मासेस मधलं डिस्टन्स आहे. नेक्स्ट, फोर्स इज इक्वल टू मास इनटू ऍक्सिलरेशन, न्यूटन्स सेकंड लॉ ऑफ मोशन. नेक्स्ट, वेट इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू mg. मास g, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. g चा ऍक्च्युअल फॉर्म्युला आहे gm अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. कॅपिटल G काय असणार आहे? ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट m, मास ऑफ दॅट प्लॅनेट और एनी सेलेस्टियल बॉडी. r प्लस h, that is the height of that object from the center of that planet or celestial body. बट जेव्हा तो ऑब्जेक्ट सरफेसला असेल तेव्हा हाईट किती असते? 0. सो ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असणार आहे? gm अपॉन r स्क्वेअर. त्याच्यानंतर या लेसन मधला सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युले की ज्याच्यावरती न्यूमरिकल बोर्डला विचारले जातात ते हे 3 फॉर्म्युले आहेत. v is equal to u plus at, s is equal to ut plus half at square, v square is equal to u square plus 2s. हे फॉर्म्युले न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन्स आहेत की जिथे v ही फायनल वेलोसिटी आहे, u ही इनिशियल वेलोसिटी आहे, t हा टाइम आहे, s ही डिस्प्लेसमेंट आहे आणि a हे ऍक्सिलरेशन आहे. ओके, हे जर समजलं नसेल तर 9च्या लेसन मधून ते रिवाइज करा. मग आता नीट लक्ष द्या, याच्यात 3 कंडिशन्स लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. हा एरो वरती दाखवलाय म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट खालून वरती जातोय, जेव्हा ऑब्जेक्ट खालून वरती जातोय तेव्हा v म्हणजे फायनल वेलोसिटी 0 आहे, इनिशियल नाहीये आणि a इज इक्वल टू मायनस g घ्यायचंय. ऍक्सिलरेशन किती घ्यायचं? मायनस g. खालून वर जाताना v0 a मायनस g. वरून खाली येताना दुसरी कंडिशन, वरून खाली येताना u0 a g घ्यायचं आहे. इनिशियल वेलोसिटी 0 घ्यायची आहे आणि ऍक्सिलरेशन प्लस g घ्यायचं आहे आणि s इज इक्वल टू h. म्हणजे व्हर्टिकली अपवर्ड जाऊ दे किंवा डाऊनवर्ड जाऊ देत, या मोशन मध्ये डिस्प्लेसमेंट आणि हाईट काय असते? सेम. बघा ना तुम्ही, इथून इथं ऑब्जेक्ट आला किंवा खालून वरती आपण टाकला, इथून ऑब्जेक्ट टाकला तर ही त्याची काय होणार आहे? हाईट होणार आहे, डिस्प्लेसमेंट. सो डिस्प्लेसमेंट आणि हाईट काय असतात या मोशन मध्ये? सेम असतात. सो हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित नोट डाऊन करा. अजून 2 फॉर्म्युले राहत आहेत ते बघूयात, पण हे तुमचे पाठ पाहिजेत. बघा पुढचा फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. जेव्हा ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये असतो तेव्हा त्याची जी वेलोसिटी असते ती टँजेन्शियल किंवा क्रिटिकल वेलोसिटी असते की जी असते स्क्वेअर रूट ऑफ gm अपॉन r. हे आपण स्पेस मिशन्स या लास्टच्या लेसन मध्ये पण डिटेल मध्ये बघणार आहोत. Vc is equal to 2 pi r upon t. So t is equal to 2 pi r upon Vc येणार आहे. Vc ची ही व्हॅल्यू इथं टाकली तर हे रूट r खाली आहे, ते वरती जाऊन काय होणार? मल्टिप्लाय. रूट r म्हणजेच r रेस टू काय असणार आहे? 1/3. मग इथं बघा a रेस टू m इंटू a रेस टू n काय येणार आहे? a रेस टू m प्लस n. तोच फॉर्म्युला जर वापरला इथं 1 प्लस हाफ किती येणार आहे? 3/2. So final formula is t is equal to 2 pi upon square root of gm into r raised to 3/2. हा important formula आहे.
व्यवस्थित पाठ करायचा. हा या लेसन प्लस लास्ट लेसन दोन्हीमध्ये युजफुल राहणार आहे. नेक्स्ट, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आणि लास्ट 1 किलोमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर. हे सगळे फॉर्म्युले आहेत, ते व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. हा फॉर्म्युला कसा तयार झाला हे पण मी व्यवस्थित दिलेला आहे, म्हणजे तुम्हाला तो लक्षात ठेवायला सोपा जाईल. जरी पार्ट नाही झाला तरी तुम्ही या स्टेप्स लक्षात ठेवल्या तर त्या डिराईव्ह करू शकता, आणि डिराईव्ह करूनच ते लक्षात ठेवायला शिका, तर तुम्हाला 11वी 12वीला पण सोपं जाईल. सो हे सगळे फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या, व्यवस्थित पाठ करा, लक्षात ठेवा. मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करू. फॉर्म्युले आपण रिवाइज केले, मग आजचं पहिलं न्यूमरिकल बघूयात. क्वेश्चन 5D फ्रॉम द एक्सरसाइज ऑफ द लेसन ग्रॅव्हिटेशन. आता हा क्वेश्चन काय आहे बघा. An object thrown vertically upwards reaches a height of 500 meter. म्हणजे एक ऑब्जेक्ट खालून वरती टाकलाय, अपवर्ड मोशन आहे लक्षात ठेवा, तर तो 500 मीटर पर्यंत वरती जातोय. व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलोसिटी. बघा, ज्यावेळी आपण एखादा ऑब्जेक्ट वरती टाकतो तेव्हा फायनल वेलोसिटी किती असते, 0, आणि ऍक्सिलरेशन त्याचं -g असतं. नेक्स्ट, हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. म्हणजे ऑब्जेक्ट खालून वरती टाकलाय, तो खालून वर जाणार आहे आणि परत वरून खाली येणार आहे. आपण थेरॉटिकल क्वेश्चन मध्ये बघितलेलं होतं, क्वेश्चन 2 मधल्या एका क्वेश्चन मध्ये, की वरती जाण्यासाठी जेवढा टाइम लागतो तेवढाच टाइम खाली येण्यासाठी लागतो. मग आपण इथे जो टाइम काढणार आहे तो फक्त वरती जाण्याचा टाइम काढणार आहे. समजा वरती जाण्यासाठी 10 सेकंद लागले, तर खाली येण्यासाठी पण किती सेकंद लागतील, 10. सो नीट बघा, एखादा ऑब्जेक्ट खालून वर जाणार आहे 10 सेकंद, वरून खाली येणार आहे 10 सेकंद. सो त्या टोटल त्याला वर जायला आणि परत खाली यायला किती टाइम लागला, करेक्ट, 10 + 10 20 सेकंद. मग सोडूयात हे एक्झाम्पल. बघा, गिवन काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ. ऑब्जेक्ट व्हर्टिकली अपवर्ड टाकलेला आहे, रिचेस हाईट. हाईट म्हणजेच काय असतं रे, डिस्प्लेसमेंट. किती दिलेली आहे, 500 मीटर. नेक्स्ट, जी अज्युम करायला सांगितलेलं आहे 10 मीटर/सेकंड². टू फाइंड फर्स्ट इनिशियल वेलोसिटी, सेकंड टोटल टाइम. सोल्युशन. आता फर्स्ट याला इक्वेशन काय येईल बघा, v² इज इक्वल टू u² प्लस 2as फॉर अपवर्ड मोशन. व्हर्टिकली अपवर्ड जर जात असेल तर v किती येणार आहे, 0, आणि a इज इक्वल टू काय येणार आहे, -g. मग ह्या व्हॅल्यूज याच्यात टाकूया. मग काय येईल बघा, 0 इज इक्वल टू u² -2gs. मग हे इकडे शिफ्ट केलं तर u² इज इक्वल टू काय येईल बघा, 2gs. मग u² इज इक्वल टू 2 × g किती आहे, 10, s किती आहे, 500. हे मल्टिप्लिकेशन करूया. 500 × 10 5000, 5000 × 2 किती येईल, 10,000. 10,000 हा कशाचा स्क्वेअर आहे रे, 100चा स्क्वेअर आहे. सो u इज इक्वल टू किती येईल, 100 मीटर/सेकंड. Therefore the initial velocity of the object is 100 मीटर/सेकंड. इथं आपण v² इज इक्वल टू u² प्लस 2as हा फॉर्म्युला वापरला आणि इनिशियल वेलोसिटी फाइंड केली. आता आपल्याला टाइम फाइंड करायचा आहे. टाइम फाइंड करताना आपण खालून वर जाणारा टाइम फर्स्ट कॅल्क्युलेट करणार आहे अपवर्ड मोशनसाठी. तेवढाच टाइम वरून खाली येण्यासाठी लागणार आहे. सो टोटल टाइम असणार आहे तो त्या दोघांची काय असणार आहे, ॲडिशन. मग इथपर्यंत सगळं व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित स्टार्ट टू एंड नोट डाऊन करा, आणि ते झालं की मग आपण नेक्स्ट सॉल्व करू. सो पटकन हे लिहून घ्या. आता या सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला टाइम काढायचा. आधी आपण व्हर्टिकली अपवर्ड मोशन साठी लागलेला टाइम काढूया.
मग त्याच्यासाठी आपण फर्स्ट कायनामेटिकल इक्वेशन यूज करू. V इज इक्वल टू यू प्लस AT फॉर अपवर्ड मोशन. सांगा काय असणार आहे. V इज इक्वल टू 0 आणि A इज इक्वल टू काय असणार आहे मायनस G. मग हे पुट केलं तर 0 इज इक्वल टू यू मायनस GT. ओके. आता 0 इज इक्वल टू इनिशियल वेलोसिटी किती आहे 100 मायनस 10 इंटू टी. हे मायनस 10t इकडे आल्यावर काय होईल प्लस 10t इज इक्वल टू 100. t इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 10. देअरफॉर t इज इक्वल टू काय असणार आहे 10 सेकंद. हे आपला आन्सर नाहीये. हा तेवढाच टाइम आहे जो ऑब्जेक्टला इथून वर जाण्यासाठी लागणार आहे. तेवढाच टाइम खाली येण्यासाठी. म्हणजे वर जाण्यासाठी 10 सेकंद, खाली येण्यासाठी 10 सेकंद. मग टोटल टाइम किती लागला सांगा ऑब्जेक्टला खालून वर जाऊन परत खाली येण्यासाठी 10 प्लस 10 टोटल किती होणार आहे 20 सेकंद. बघा देअरफॉर टाइम रिक्वायर्ड टू गो अप is equal to time required to come down is equal to 10 seconds. Therefore total time to reach earth is equal to 10 plus 10 is equal to 20 seconds. आता फायनल आन्सर काय येईल. Therefore it will take 20 seconds for the object to come back to the earth. व्यवस्थित एक्झाम्पल लक्षात ठेवा. फर्स्ट आपण अपवर्ड मोशन होती, सो फायनल वेलोसिटी किती घेतली 0 घेतली. ओके. आणि ऍक्सेलरेशन होतं ते मायनस जी घेतलं, त्याच्यावरून इनिशियल वेलोसिटी काढली, त्याच्यावरून टाइम काढला. बट हा जो टाइम आलेला 10 सेकंद हा फक्त खालून वर जाण्यासाठी आहे. आपण क्वेश्चन 2 मध्ये एक सम सोडवलेलं, त्यात होतं की खालून वर जायला जेवढा टाइम लागतो तेवढाच टाइम वरून खाली यायला लागतो. मग खालून वर जायला जर 10 सेकंद लागत असेल तर वरून खाली यायला पण किती लागणार आहे 10 सेकंद. सो टोटल टाइम किती लागेल सांगा खालून वर जाऊन परत खाली यायला 10 प्लस 10 किती होणार आहे तो 20 सेकंड्स. सो व्हिडिओ पॉज करा आणि हे क्वेश्चन आन्सर्स व्यवस्थित लिहून घ्या. बघा नेक्स्ट एक्झाम्पल ई क्वेश्चन 5E. अ बॉल फॉल्स ऑफ अ टेबल अँड रिचेस द ग्राउंड इन 1 सेकंड. म्हणजे एक बॉल आहे तो टेबलवरून खाली पडतोय आणि तो वरून खाली पडल्यानंतर जमिनीवरती 1 सेकंदात पोहोचतोय. बघा व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशन आली. व्हर्टिकली डाऊनवर्ड मोशनला u0 a is equal to plus g असतं. Assuming g is equal to 10 meter per second square, calculate its speed on reaching the ground and height of the table. आपल्याला g दिलेला आहे आणि फायनल वेलोसिटी v काढायचे आणि हाईट म्हणजेच त्याची डिस्प्लेसमेंट फाइंड करायची. मग सोडूयात हे एक्झाम्पल. सिंपल असं एक्झाम्पल आहे. पहिला गिवन लिहून घेऊ. काय दिलेला आहे टाइम दिलेला आहे 1 सेकंद आणि जी दिलेला आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. टू फाइंड फायनल वेलोसिटी v आणि हाईट डिस्प्लेसमेंट. सोल्युशन मध्ये फर्स्ट इक्वेशन v इज इक्वल टू u प्लस 80. फॉर डाऊनवर्ड मोशन आपण फॉर्म्युलात पण बघितलेला आहे की डाऊनवर्ड मोशन मध्ये u किती असतं 0 आणि a इज इक्वल टू g. ह्या व्हॅल्यूज याच्यात टाकूया. देअरफॉर v इज इक्वल टू 0 प्लस gt म्हणजेच v इज इक्वल टू काय येणार आहे सांगा gt. मग v इज इक्वल टू g किती आहे 10. टाइम त्यांनी किती दिलेला आहे 1 सेकंद. सो 10 इंटू 1 v किती येणार आहे 10 मीटर पर सेकंड. हेच आन्सर वर्ड्स मध्ये कसं लिहिणार. Therefore the speed of ball
on reaching the ground is 10 मीटर पर सेकंड. इथे आपला पहिला पार्ट कंप्लीट होतोय. बघा पहिलं इक्वेशन वापरलं, वरून खाली येतोय, डाऊनवर्ड मोशन आहे, सो यू किती घेतलं 0 आणि a इज इक्वल टू जी. बाकी व्हॅल्यूज पुट केल्या आणि फायनल वेलॉसिटी फाइंड केली. आता आपल्याला हाईट फाइंड करायची आहे, म्हणजेच एस फाइंड करायचं. त्याच्यासाठी आपण सेकंड इक्वेशन वापरणार आहोत, ते कमी पडेल. हे व्हिडिओ पॉज करा, क्वेश्चन आणि हे इथपर्यंत नोट डाऊन करा, मग आपण नेक्स्ट बघू. मग आता सेकंड पॉइंट सॉल्व करूया हाईट साठी. एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. आपली डाऊनवर्ड मोशन आहे. फॉर डाऊनवर्ड मोशन काय असणार आहे, u इज इक्वल टू 0, a इज इक्वल टू g. या व्हॅल्यूज टाकू. s इज इक्वल टू 0 इंटू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. हे काय होणार आहे 0. सो s इज इक्वल टू काय येईल, हाफ जी टी स्क्वेअर. s इज इक्वल टू काय येणार आहे, हाफ जी टी स्क्वेअर. सो s इज इक्वल टू हाफ. g किती आहे 10, t किती आहे 1 चा स्क्वेअर. 2 इंटू 1 2, 2 5 आर 10. 1 चा स्क्वेअर किती येणार आहे 1. 5 इंटू 1 किती येईल 5. सो s इज इक्वल टू किती येणार आहे 5 मीटर. देअरफॉर द हाईट ऑफ टेबल इज 5 मीटर. इथं हा क्वेश्चन एंड होतोय. सो व्यवस्थित प्रत्येक क्वेश्चन आपण लिहून दिलेला आहे, सॉल्व केलेला आहे, स्टेप टू स्टेप व्यवस्थित लिहिलेला आहे. जेव्हा मी सांगतोय त्यावेळेस तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा, समजावून घ्या, तुम्हाला हे क्वेश्चन सगळे क्लिअर होतील. ओके, हा पण व्हिडिओ पॉज करा, व्यवस्थित सगळं स्टेप वाईज सॉल्व करा, न बघता एकदा सोडवायचं ट्राय करा, जमतील तुम्हाला. नेक्स्ट न्यूमरिकल आहे क्वेश्चन 5F. बघा काय दिलेलं आहे, रीड करूया आधी, समजावून घेऊया मग सॉल्व करू. The masses of the earth and moon are 6 into 10 raised to 24 kg and 7.4 into 10 raised to 22 kg. म्हणजे अर्थ आणि मूनचं मास दिलेलं आहे. द डिस्टन्स बिटवीन देम इज डॅश डॅश. किलोमीटर्स मध्ये दिलेलं आहे, ते मीटर मध्ये करावं लागेल. आपण बघितलंय फॉर्म्युल्यामध्ये 1 किलोमीटर इज इक्वल टू 10 raised to 3 मीटर. कॅल्क्युलेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय असतो, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपण इथं वापरणार आहोत आणि याचं आन्सर फाइंड करणार आहोत. बघा आता गिवन मध्ये कन्व्हर्जन करणं खूप महत्वाचं आहे. पहिल्यांदा काय दिलेलं आहे बघा, m1 6 इंटू 10 raised to 24 kg. मासचं युनिट केजीच असतं. m2 मास ऑफ द मून 7.4 इंटू 10 raised to 22 kg. ओके. d 3.84 इंटू 10 raised to 5 किलोमीटर. मग हे d इज इक्वल टू काय येईल 3.84 इंटू 10 raised to 5 इंटू 10 raised to 3 मीटर. किलोमीटरचं मीटर करताना 10 raised to 3 ने म्हणजे 1000 ने मल्टिप्लाय केलं. सो फायनल डी किती येईल 3.84 इंटू 10 raised to 5 प्लस 3 किती येईल 8 मीटर. इथं हा रूल वापरायचा, a raised to m इंटू a raised to n. लॉज ऑफ इंडायसेस, a raised to m प्लस n. माहित आहे ना. नेक्स्ट टू फाइंड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सोल्युशन बघूयात. फॉर्म्युला काय येईल बघा, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. व्हॅल्यूज पुट करूया. जी किती येईल बघा 6.7 इंटू 10 raised to -11 इंटू m1 बघा किती येत आहे 6 इंटू 10 raised to 24 इंटू m2 7.4 into 10 raised to 22 whole
whole divided by d square 3.84 into 10 raised to 8 चा ब्रॅकेट. आता हे सॉल्व करूया. जर हे सिम्प्लिफाय केलं तर असं येईल 6.7 इंटू 6 इंटू 7.4 इंटू 10 raised to. आता या सगळ्या पॉवर्स एकत्र करूया. -11 प्लस 24 प्लस 22 24 प्लस 22 किती येईल बघा. 4 प्लस 2 6 2 प्लस 2 4 -11 6 minus 1 5 4 minus 1 3 म्हणजे इथं किती येणार आहे 10 raised to 35. आता हे सॉल्व करूया. 3.84 चा स्क्वेअर किती येईल 3.84 इंटू 3.84 आणि 10 raised to 8 चा स्क्वेअर किती येईल 10 raised to 16. आता हे 16 वरती गेल्यानंतर काय होणार आहे -16 होईल. म्हणजे 35 minus 16 15 minus 6 9 येईल आणि 2 minus 1 1 म्हणजे इथं 10 raised to प्लस 19. आता आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. बट हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी मला स्पेस लागणार आहे. सो आतापर्यंत जेवढं एक्झाम्पल झालंय तेवढा व्हिडिओ पॉज करून ते नोट डाऊन करा. बघा क्वेश्चन काय होता. अर्थ आणि मून हे दोन ऑब्जेक्ट दिलेले आहेत. त्यांचे मासेस दिलेले आहेत M1 आणि M2. त्यांच्यातलं डिस्टन्स D दिलेला आहे, कॅपिटल G दिलेला आहे आणि फोर्स काढायचा आहे. न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन काय सांगतो F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. याच्यात आपण व्हॅल्यूज पुट केल्यात सॉल्व करतोय. फक्त कॅल्क्युलेशन्स थोडेसे हार्ड आहेत, हार्ड नाही आहेत थोडेसे. तुम्ही जर प्रॅक्टिस केली सारखे सोडवलेत तर हे जमतील. हे नोट डाऊन करून घ्या पटकन. मग आपण इकडे कॅल्क्युलेशन्स करू. मग बघूयात हे कॅल्क्युलेशन. आधी न्यूमरेटरची करू नंतर डिनॉमिनेटरची, लास्टला दोघांची काय करू डिव्हिजन. बघा पहिला जो नंबर येणार आहे 67 इंटू 6 येईल. 6 7 आर 42 कॅरी 4 6 आर 36 प्लस 4 40 इंटू नेक्स्ट नंबर कोणता आहे बघा इथं 74 आहे. सॉरी 4 2 आर 8 4 0 0 4 4 आर 16 इथं काय येईल 0 7 2 आर 14 कॅरी 1 7 0 0 प्लस 1 1 7 4 आर 28. ही ऍडिशन केली तर काय येईल 8 4 7 9 2 आणि इथे जर बघितलं तर याचा एक डेसिमल प्लेस आणि याचा एक डेसिमल प्लेस. सो 2 डेसिमल प्लेसेस. म्हणजे किती येईल सांगा 297.48 अपॉन. हे कॅल्क्युलेशन जे आहे ते शेजारी लिहून ठेवा जिथं तुम्ही गणित सोडवताय. कारण आज ठीक आहे हे समजलं समोर सोडवलेलं होतं, बट 1 महिन्याने 2 महिन्याने किंवा जेव्हा तुमची एक्झाम आहे जे अजून 1 वर्षाने आहे तेव्हा ज्यावेळी तुम्ही हे बघायला घेणार आहे तेव्हा इथून इथं कसं आलं हे कळणार नाही. सो या स्टेप्स तिथं कॅल्क्युलेशन शेजारी लिहून ठेवणं कधीही चांगलं. लगेच व्हिडिओ पॉज करायचा, हे कॅल्क्युलेशन लिहून ठेवायचं किंवा स्वतः लास्ट पेजवर करायचं बघा बरोबर येतंय का आणि तिथंच लिहून ठेवायचं. हे खूप महत्वाचं आहे. कारण ज्यावेळी तुम्ही परत रिव्हिजन करणार आहे त्यावेळी जर तुमचं उत्तर चुकत असेल तर ते कसं आलं हे डिटेलमध्ये याच्यावरून बघू शकता. लक्षात येतंय. कारण रेफरन्स बुक गाईड्स वगैरे वापरून ते समजेलच असं नाही. कारण एवढ्या डिटेल स्टेप कुठल्याही रेफरन्स बुक मध्ये दिलेल्या नसतात. ओके मग नेक्स्ट कॅल्क्युलेशन करूया. बघा काय येईल 384 मल्टिप्लाइड बाय 384. बघा आता 4 ने मल्टिप्लाय करूया शांतपणे व्यवस्थित लक्ष द्या. 4 4 आर 16 कॅरी 1 8 4 आर 32 प्लस 1 33 कॅरी 3 3 4 आर 12 प्लस 3 15. 8 ने मल्टिप्लाय करू 8 4 आर 32 कॅरी 3 8 8 आर 64 प्लस 3 67 8 3 आर 24 प्लस 6 30. नेक्स्ट 3 4 आर 12
कॅरी 1. 3 8 जार 24 प्लस 1 25. 3 3 जार 9 प्लस 2 11. 6 5 5 plus 7 12 plus 2 14. Carry 1. 5 plus 1 6 plus 1 7. 3 plus 1 4 1. आता इथे बघा 2 डेसिमल प्लेसेस आहेत आणि इथे पण 2. सो इथे 2 plus 2 4 डेसिमल प्लेसेस येणार. सो हे आन्सर येणार आहे 14.7456. आता हे थोडंसं मी राऊंड ऑफ करतोय 3 डिजिट्सला. बघा हे 29.748 इंटू 10 रेस टू किती येईल 20, तर खाली येईल 14.7456. म्हणजे हे 297चं मी 29.7 केलं, म्हणजे 297चं 29.7 केलं. ओके, मग याच्यावरून काय झालं क्लिअर की इथं 10 ची जी पॉवर होती ती 19 ची काय झाली 20 झाली. मग आता हे राऊंड ऑफ करतो. बघा इथून पुढे स्टेप करतोय मी. हे वरचे कॅल्क्युलेशन्स आहेत. इथं राऊंड ऑफ करत गेलो तर हे काय येईल बघा 29.8 येईल 3 डिजिटला, कारण हे 8 चे इथं 1 ऍड होणार 5, 5 चे इथं 1 ऍड होणार 7 चं होणार 8 इंटू 10 रेस टू 20. आणि इथे खाली 3 डिजिटला गेलो तर 14. इथं डिवाइड करत गेलो तर इथं 14.8 येईल. लक्षात येत आहे? आता हे सॉल्व करायचा ट्राय करूया. हे असं पण लिहू शकतो आपण 298 डिवायडेड बाय 148 इंटू 10 रेस टू 20. आता 148 इंटू 2 केलं आपण. 8 2 जार 16 कॅरी 1, 4 2 जार 8 प्लस 1 9, 2 1 जार 2, 296 येईल. म्हणजे बघा जेव्हा याला डिवाइड करतो, हे नोट डाऊन केलेलं असेल तर मी इथं कॅल्क्युलेशन करतो. 298 डिवायडेड बाय 148. 148 2 जार 296. इथं 2 येईल. ओके, 0 0. इथं 0 दिलं तर इथं पॉइंट येणार, 0 ची डिव्हिजन लागेल 0 20 200. मग इथं 1 जार येईल 148 आणि पुढे काय येईल ते येईल. जे आन्सर येणार आहे ते किती येणार आहे आपलं 2.01 इंटू 10 रेस टू 20 न्यूटन. Therefore, the gravitational force between Earth and Moon is 2.01 into 10 raised to 24 Newton. हे कॅल्क्युलेशन्स आहेत, हे साईडला लिहा साईडला, आणि हे आन्सर जे आहे ते व्यवस्थित नोट डाऊन करा. इथून स्टार्ट होतंय त्याच्यानंतर इकडून आहे. Therefore, F is equal. हे रफ कॅल्क्युलेशन्स आहेत. ओके, सो व्हिडिओ पॉज करा आणि हे सोल्युशन व्यवस्थित लिहून घ्या. लिहिताना प्रत्येक कॅल्क्युलेशन बारीक मायन्यूट कॅल्क्युलेशन पण मी करून दाखवलेले आहे. सो व्यवस्थित रिवाइज करा. एक्झाम्पल हार्ड आहे, एक्झामला पडण्याचे चान्सेस खूप रेअर आहेत, बट आपल्याला आलं पाहिजे. 10th लेवलला तुम्हाला दिलंय ना, ते स्किल्स तुमच्या डेव्हलप पाहिजे आणि हे आलं पाहिजे. एवढं पण हार्ड नाहीये. ओके, या एक्झाम्पल मध्ये एक मायनर मिस्टेक झालेली होती की आपलं आन्सर आलेलं 2.01 इंटू 10 रेस टू 20 न्यूटन आणि लिहिताना इथं ते 10 रेस टू 24 लिहिलं गेलं. सो इथं फक्त करेक्शन करा, इथं ते 10 रेस टू 20 करा. आता बघूयात एक्झरसाइज मधला लास्ट न्यूमरिकल. क्वेश्चन 5G. द मास ऑफ द अर्थ इज डॅश डॅश, म्हणजे एक ऑब्जेक्टचं मास दिलेलं आहे. द डिस्टन्स बिटवीन द अर्थ अँड सन इज डॅश डॅश, डी दिलेला आहे. म्हणजे दुसरं ऑब्जेक्ट कोण आहे रे, सन. सो हे M1 असेल तर सनचं मास काय असणार आहे M2. इफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द टू इज डॅश डॅश, फोर्स पण दिलेला आहे.
तर आपल्याला मास ऑफ द सन फाइंड करायचं आहे, जी दिलेला आहे. सो आपल्याला M1 दिलंय, D दिलंय, फोर्स दिलाय, G दिलेला आहे, M2 कॅल्क्युलेट करायचं आहे. सो जे दिलेलं आहे ते व्यवस्थित नोट डाऊन करून घेऊया. गिवन M1 is equal to 6 into 10 raised to 24 kg. D is equal to 1.5 into 10 raised to 11 meter. Force F is equal to 3.5 into 10 raised to 22 kg. Okay. To find येणार आहे M2, that is mass of the sun. फॉर्म्युला सेमच येणार आहे. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा फॉर्म्युला आठवा काय असतो? F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन D स्क्वेअर. मग याच्यावरून F इंटू D स्क्वेअर अपॉन G M1 G इंटू M1 इज इक्वल टू काय येणार आहे? M2. बघा काय केलं या स्टेपला, हे D स्क्वेअर डिवाइड होते, इकडे गेल्यानंतर काय झाले? मल्टिप्लाय. आणि G M1 M2 ला मल्टिप्लाय होते, ते इकडे आल्यानंतर काय झाले? डिवाइड झाले. Therefore M2 is equal to F into D square upon G into M1. हा झाला आपला फॉर्म्युला. आता याच्यात व्हॅल्यूज टाकूया. फोर्स किती दिलाय बघा? 3.5 into 10 raised to 22 न्यूटन. D स्क्वेअर किती आहे? 1.5 into 10 raised to 11 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन G जे आहे ते किती दिलेलं आहे? 6.7 into 10 raised to minus 11 into mass of the first object is 6 into 10 raised to 24 kg. आता हे सिम्प्लिफाय करूया. लक्ष द्या, हे काय येईल बघा? 3.5. 1.5 चा स्क्वेअर काय येईल? 1.5 इंटू 1.5 इंटू हे 10 raised to 22 इंटू 10 raised to 11 चा स्क्वेअर, तो पण किती येणार आहे? 10 raised to 22 येईल. A raised to M raised to N, A raised to Mn, 11 into 2 22. खाली बघूया आता 6.7 into 6 into 10 raised to minus 11 into 10 raised to 24. हे सिम्प्लिफाय करूयात. इथं काय येईल बघा? जे येईल ते येईल इंटू आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि हे मल्टिप्लिकेशन पण करायचं आहे. हे 22 प्लस 22 किती येईल? 10 raised to 44. आणि इथे बघा 24 मायनस 11 10 raised to 30 इथे येईल. आता 13 वरती गेल्यानंतर मायनस होतीलच. इथनं पुढची कॅल्क्युलेशन करण्यासाठी मला हा बोर्ड लागेल. सो हा व्हिडिओ पॉज करा आणि जेवढं झालेलं आहे तेवढं नोट डाऊन करा. याच्यात काय घेतलेलं होतं बघा? दोन ऑब्जेक्ट दिलेत, अर्थ अँड सन. त्यांच्यातलं डिस्टन्स दिलेलं आहे, अर्थचं मास दिलेलं आहे, बट सनचं मास दिलेलं नाहीये. फोर्स दिलाय. मग हा फॉर्म्युला वापरून व्हॅल्यूज पुट केल्या आपल्याला M2 म्हणजेच मास ऑफ द सन कॅल्क्युलेट करायचं आहे. त्याच्यासाठी आपण व्हॅल्यूज पुट करून सोडवत आलेलो आहे. आता हे कॅल्क्युलेशन कम्प्लीट केले की आपला आन्सर येईल. बट पुढे जाण्याआधी आपलं एक छोटीशी मिस्टेक झालेली होती. इथं फोर्स युनिट kg घेतलेलं, तिथं न्यूटन पाहिजे. तेवढं फक्त करेक्शन करा आणि मग पुढची कॅल्क्युलेशन्स करूयात. मग आता हे न्यूमरेटरचे कॅल्क्युलेशन करू, डिनॉमिनेटरचे करू. इथं बघा 15 इंटू 15 किती येणार? 225. 15चा स्क्वेअर सगळ्यांना पाठ असतोय, 225 नसेल येत तर साईडला करा 15 इंटू 15. ओके. नेक्स्ट इंटू 35. आता हे कॅल्क्युलेशन करूया. हे काय येत नाही. 5 5 जार 25 कॅरी 2. 5 2 जार 10 प्लस 2 12 कॅरी 1. 5 2 जार 10 प्लस 1 11. नेक्स्ट इथं 0 येईल बघा. 3 5 जार 15 कॅरी 1. परत 3 2 जार 6 प्लस 1 7. 3 2 जार 6. काय आले? 5 7 8 7. आणि डेसिमल प्लेसेस बघितले तर हे 1 2 3 डेसिमल प्लेसेस आहेत. सो हे काय येईल? 7.875. आता खाली बघा
67 इंटू 6 हे मगाशी पण केलेलं होतं. 6 7 जार 42 कॅरी 4 6 6 जार 36 प्लस 4 40 आणि 40.2 एक डेसिमल प्लेस येईल फक्त याला. आता हेच सॉल्व करूया. हे किती येईल 7.875 किंवा हे मी थोडंसं हे करतो 78.75 डिवायडेड बाय 40.2 इंटू एक डेसिमल प्लेस मी राईटला गेलो तर इथं 10⁻43 होईल. पॉवर 10 ची 1 ने कमी होणार आणि हे 10⁻13 वरती गेल्यानंतर 10⁻ काय होतील -13. हे +13 वरती गेल्यानंतर काय होतील -13. नेक्स्ट कॅल्क्युलेशन बघा. (78.75 डिवायडेड बाय 40.2 इंटू हे आता सबस्ट्रॅक्शन केलं तर इथं 10⁻ येईल 20 कारण 43 - 13 सॉरी 30 10⁻30 येईल 30. आता लास्ट ही डिव्हिजन राहिले, ही डिव्हिजन कंप्लीट करूया. 78.75 डिवायडेड बाय 40 करूया. 40.2 म्हणजे नियरली 40 असणार आहे. मग 41 जार 40 रिमाइंडर 8 3 हे 7 घेताना वरती पॉइंट येणार आहे. 49 जार 360 तर इथं रिमाइंडर किती येईल सांगा 7 2 इथं 5 येईल. इथं परत 46 जार 240 आणि रिमाइंडर बस झाला. आपल्याला 2 डिजिट्स सफिशियंट आहे. सो आन्सर काय येईल 1.96 इंटू 10⁻30 kg M2. Therefore, the mass of the sun is 1.96 into 10⁻30 kg. इथं हा आपला एक्सरसाइज एंड होतोय आणि हा लेक्चर पण एंड होतोय. अजून आपल्याला सॉल्व्ह मधले काही एक्झाम्पल्स राहिलेले आहेत ते आपण लास्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. ओके, तोपर्यंत हे व्हिडिओज बघा. जे क्वेश्चन्स आहेत न्यूमरिकल्स ते रिपीटेडली सॉल्व करा. कॅल्क्युलेशन स्वतःहून करा तर ते जमतील. आणि सगळा लेसन जो आहे तो रीड करा. टेक्स्टबुक पेक्षा कुठलंही चांगलं मटेरियल मार्केटमध्ये नाहीये. सो उगीच कुठल्या तरी पब्लिकेशनच्या मटेरियलच्या मागे पळण्यापेक्षा टेक्स्टबुक रिपीटेडली रीड करा, ते ग्रास्प करा, त्याच्यावरती लॉजिकल सिंपल क्वेश्चन बोर्डला पडतात. टेक्स्टबुकच असं आहे की जे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देऊ शकतं. सो व्यवस्थित अभ्यास करा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हा लेसन संपवू राहिलेले सॉल्व्ड एक्झाम्पल घेऊन. तोपर्यंत नमस्कार.